नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर गौरव पाटील तथा लक्ष्मी वहिनी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. रयत शिक्षण संस्था सातारा रायगड विभाग कामोठे पनवेल ज्युनियर विभाग गुणवत्ता विकास कक्ष वाणिज्य विभाग आपले सहर्ष स्वागत करीत आहे. रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन माननीय भगीरथ काका शिंदे साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय विकास देशमुख साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव उच्च शिक्षण माननीय शिवलिंग मेनकुदळे साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव माध्यमिक माननीय बंडू पवार साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव ऑडिट आणि संस्थेच्या ज्युनियर कॉलेज गुणवत्ता विकास विभागाचे प्रमुख माननीय राजेंद्र मोरे साहेब यांचंही या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत. रायगड विभाग कामोठे पनवेल आमचे प्रेरणास्थान माननीय बाळाराम पाटील साहेब चेअरमन रयत शिक्षण संस्था रायगड विभाग, त्याचप्रमाणे माननीय रामशेठ ठाकूर साहेब मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा. रायगड विभाग कामोठे पनवेल आमचे मार्गदर्शक माननीय मोहन कोंगेरे साहेब विभागीय अधिकारी रायगड विभाग कामोठे पनवेल, माननीय विलासराव जगताप साहेब सहाय्यक विभागीय अधिकारी रायगड विभाग कामोठे पनवेल, त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेज गुणवत्ता विकास कक्षाचे कला विभागाचे प्रमुख श्री किशोर पाटील सर व श्री राजेंद्र नाना चौधरी, त्याचप्रमाणे वाणिज्य विभाग प्रमुख श्री रमेश नारायण कोळी तथा श्री सतीश निवृत्ती ढगे या ठिकाणी आम्हाला गुणवत्ता विकास प्रकल्पाचे प्रमुख म्हणून लाभलेले आहेत. आज या ठिकाणी विपणन व विक्रय कला या विषयासंदर्भात आज आपण माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विपणन व विक्रय कला म्हणजेच त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये मार्केटिंग अँड सेल्समनशिप या व्यवसायाच्या दोन अत्यंत महत्वाच्या शाखा आहेत. आधुनिक युगामध्ये उत्पादन जितके महत्वाचे आहे तितकेच या ठिकाणी ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाचे आहे. हे कार्य विपणन कलेच्या किंवा विपणन विक्रय कलेच्या माध्यमातून केले जाते. या ठिकाणी विपणन म्हणजे मार्केटिंग, आपण डेली लाईफ मध्ये देखील हा विपणन किंवा मार्केटिंग शब्द ऐकलेला आहे. परंतु या ठिकाणी विपणन म्हणजे काय, तर विपणन म्हणजे उत्पादनाच्या निर्मितीपासून ते ग्राहकापर्यंत पोहोचवण्यापर्यंतच्या सर्व क्रिया. यामध्ये मग बाजार संशोधन असेल, जाहिरात असेल, वितरण व्यवस्था असेल किंवा किंमत निर्धारण असेल, ग्राहक सेवा इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. विपणनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार उत्पादन व सेवा हे ग्राहकापर्यंत देणे, यालाच विपणन असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहतो की आजचं युग हे धावपळीचं युग आणि तंत्रज्ञानाचं युग असं ओळखलं जातं आणि ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन विपणन ही काळाची गरज आहे. म्हणून विपणन यामध्ये आपण जाहिरात कशा पद्धतीची केली जाते किंवा बाजाराचं संशोधन, ग्राहकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन बाजाराचं संशोधन केलं जातं. त्यानंतर वितरण व्यवस्था ही मार्केटिंग मध्ये केली जाते. त्यानंतर ग्राहक सेवा या सर्व त्यांना व्यवस्थितपणे मिळाव्या यासाठी मार्केटिंग ही संकल्पना आज आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर सेल्समनशिप म्हणजे काय, तर सेल्समनशिप म्हणजेच विक्रय कला ही एक कला आहे की ग्राहकाला उत्पादन विकण्याची, त्यांच्या गरजांनुसार समाधान देण्याची. विक्रेता सेल्समन हा ग्राहक व कंपनी यामध्ये दुवा असतो. त्याला उत्पादनाचे ज्ञान, संवाद, कौशल्य, ग्राहक, मानसशास्त्र
आणि विश्वासार्हता याचा समन्वय साधता यावा लागतो. म्हणजेच विपणन कला, विक्रय कला ही एक अशी कला आहे की ज्यामध्ये ग्राहकाला उत्पादन विकण्याची, त्याच्या गरजानुसार ग्राहकांना समाधान देण्याची, विक्रेता हा ग्राहक व कंपनी या दोन घटकामध्ये एक दुवा आहे आणि कंपनी तो ग्राहक यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारा हा सेल्समन असतो. विपणन आणि विक्री कला या क्षेत्रामध्ये 10वी किंवा 12वी झाल्यानंतर होत करून तरुणांना अतिशय कमी वयामध्ये व्यवसायामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. आधुनिक काळाची गरज लक्षात घेता विक्रय कला यामध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विपणन तसेच विक्रय कला साठी असलेले कौशल्य विकसित करण्यासाठी विविध कोर्सेसची माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचं युग हे तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं, जाहिरातीचं युग म्हणून ओळखलं जातं आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये उत्पादकाला आपलं उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विक्रय कला आणि विपणन कला ही किती महत्वाची आहे किंवा 10वी 12वी नंतर होत करून तरुणांना यामध्ये कोणकोणत्या अशा भविष्यात संधी आहेत की त्यामधून त्याला त्याचं ध्येय किंवा त्याला त्याचं करिअर घडवण्याची संधी आहे, तर ते आपण यामध्ये पाहणार आहोत. डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग हा एक या ठिकाणी कोर्स आहे. डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग ही या तुम्हाला स्लाइडमध्ये वेगवेगळे आयटी क्षेत्रामध्ये किंवा मास मीडियामध्ये वेगवेगळे सिम्बॉल दिलेले आहेत. त्यामध्ये फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल, त्यानंतर तुमचा युट्यूब असेल, मेसेंजर असेल, असे विविध प्रकारचे मास मीडियाचे ते मेसेंजर सर्च इंजिन्स आहेत. याद्वारे आपण डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग हा अल्पकालीन कोर्स आहे जो विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर करून उत्पादन, सेवा किंवा ब्रँड यांचं ऑनलाईन मार्केटिंग कसं करावं हे शिकवतो. ऑनलाईन मार्केटिंगचं महत्व आज आपण पाहतो की पूर्वी ही मार्केटिंग ही डायरेक्टली पेपरच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून केली जात होती, परंतु ऑनलाईन मार्केटिंग हा एक नवीन ट्रेंड अलीकडच्या काळामध्ये आलेला आहे. ऑनलाईन मार्केटिंगचं महत्व अभ्यासत असताना या ठिकाणी ऑनलाईन मार्केटिंगचं काय महत्व आहे तर कमी खर्चात आजची जी मार्केटिंग आहे तर ती अतिशय कमी खर्चामध्ये करता येते आणि प्रभावी जाहिरात म्हणजे आकर्षक जाहिरात ग्राहकांना आपल्या कंपनीला आपल्या उत्पादनाची जाहिरात ही प्रभावीपणे करण्यासाठी ही ऑनलाईन मार्केटिंगचं महत्व विशेषतः महत्वाचं आहे. कमी खर्चामध्ये अतिशय प्रभावीरित्या ही जाहिरात करता येते. त्यानंतर मोजमाप आणि विश्लेषण करता येतं. ऑनलाईनच्या माध्यमातून, ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी विश्लेषण करता येतं किंवा त्याचं मोजमाप करता येतं. जेव्हा ऑनलाईनद्वारे एखादी जाहिरात केली जाते तर त्या ठिकाणी त्या कंपनीला किती त्या ठिकाणी स्टार आहे किंवा त्याला किती लोकांनी लाईक केलेलं आहे किंवा आपल्या प्रोडक्टला किती लोकांनी लाईक केलेलं आहे, पसंती किती लोकांची आहे, हे एका क्लिकवरती ही सर्व इन्फॉर्मेशन ही ग्राहकांना त्या ठिकाणी माहिती होते. त्याच पद्धतीने आपल्या कंपनीच्या मॅनेजरला देखील ही माहिती होते की आपल्या उत्पादनासाठी जो सेल्स मार्केटिंग मॅनेजर आहे तर त्याला देखील या आपल्या ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्या उत्पादनाला किती लोकांनी पसंती दिली याची देखील माहिती मिळते. म्हणून ऑनलाईन मार्केटिंगचं मोजमाप आणि विश्लेषण हे अतिशय महत्व या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. 24 आवर्स जाहिरात आणि विक्री ही जी सेवा आहे तर 24 आवर्स आहे. तुम्ही रात्री बेरात्री कधीही उत्पादनाची ऑनलाईन मार्केटिंग ही केली जाते. आज आपण पाहतो अमेझॉन सारख्या साईट्स आहेत की आपल्याला कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी ऑनलाईन मार्केटिंग करण्यासाठी नेहमी आपल्याला 24 तास ही सेवा दिली जाते. मोबाईल आणि सोशल मीडिया वापराचा फायदा. मोबाईल आणि सोशल मीडिया आज आपण पाहतो की देशामधील 140 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला हा आपला भारत देश आणि या देशामध्ये
मोबाईल वापराचं प्रमाण जर आपण रेशो काढला तर हा आज आपण प्रत्येक कुटुंबामध्ये 1, 2, 4 असे प्रत्येक व्यक्ती पर्सन मोबाईल यूज करतोय आणि त्यामुळं मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर हा भारतामध्ये जास्त होतो आणि मोबाईल जास्त वापर होत असल्यामुळे मोबाईलचा देखील ऑनलाईन मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. त्यामुळं तो एक इफेक्टिव्ह असं महत्व आपल्याला सांगता येईल. ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी सुद्धा ऑनलाईन मार्केटिंग ही प्रभावी ठरतं. कारण आज आपण पाहतो की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. जसं पूर्वी टीव्हीवरची जाहिराती मोठ्या प्रमाणामध्ये असायची, परंतु आज टीव्हीपेक्षा जास्त मोबाईल प्रेमी लोक आहेत आणि इंटरनेटचा वापर करण्याचे लोक जास्त आहेत. त्यामुळं हे ग्राहकाशी थेट संवाद साधण्याचं ऑनलाईन मार्केटिंग हे एक असं माध्यम आहे की ज्याद्वारे ग्राहकाबरोबर डायरेक्ट संबंध प्रस्थापित करता येतात आणि ग्राहक हा त्या उत्पादनाशी जोडला जातो. आणि त्यानंतरचा आहे ई कॉमर्ससाठी अत्यंत उपयुक्त हा प्लॅटफॉर्म आहे. ही ऑनलाईन मार्केटिंग अलीकडच्या काळामध्ये ई कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, ऑनलाईन ट्रेडिंग या संकल्पना वाणिज्य शाखेमध्ये आलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग आज सर्वसामान्य लोकांना देखील चांगला प्रभावीपणे करता येत आहे. ई कॉमर्ससाठी अतिशय उपयुक्त असं हे ऑनलाईन मार्केटिंगचं महत्व आहे. ब्रँड ओळख, आज जो तो आपलं ब्रँड किंवा आपलं स्वतःचं नावलौकिक वाढवण्यासाठी ऑनलाईनचा वापर मोठ्या प्रमाणात करतो किंवा त्या ठिकाणी मास मीडियाचा वापर जास्त प्रमाणामध्ये करतो आणि त्यासाठी उत्पादकाला सुद्धा आपल्या उत्पादनाचं ब्रँड त्याची ओळख जगभरामध्ये करण्यासाठी या ऑनलाईनचं महत्व आहे की कमीत कमी काळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर कोण जाऊ शकतो तर ऑनलाईनच्या माध्यमातून ग्राहकापर्यंत आपलं उत्पादन पोहोचवण्यासाठी ऑनलाईन हेच उपयुक्त ठरतं. अशा पद्धतीने ऑनलाईनचे महत्व आहे. डिजिटल मार्केटिंगचे हे या ठिकाणी सिम्बॉल दाखवलेले आहेत. यामध्ये अनालिसिस केलं जातं, सर्व्हिस दिली जाते किंवा या ठिकाणी टार्गेट काय आहे, एखाद्या कंपनीला कस्टमरचं टार्गेट असतं, ते टार्गेट काय आहे किंवा रिसर्च करण्यासाठी ही सर्व डिजिटल मार्केटिंग मधल्या या कन्सेप्ट आहेत. करिअर संधी, मी आता सांगितलं की 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 12वी नंतर भविष्य घडवण्यासाठीच्या कोणत्या संधी आहेत किंवा या ऑनलाईन मार्केटिंग मध्ये काय संधी आहेत. तर डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग पण केल्यानंतर अनेक उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध होतात. डिजिटल मार्केटिंग ही एक झपाट्याने वाढणारी फील्ड आहे आणि अनेक कंपन्या डिजिटल माध्यमावरती जास्त भर देत असल्यामुळे या नोकरीची संधी आहे. खाली काही प्रमुख करिअरच्या ऑप्शन दिलेले आहेत की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की हा कोर्स केल्यानंतर मला भविष्यामध्ये काय संधी आहे, मला जॉब मिळेल का. तर नक्कीच याची खात्री आम्ही या ठिकाणी देऊ इच्छितो की आजची वास्तविक परिस्थिती जर पाहिली, जागतिक बाजारपेठचा जर विचार केला किंवा करिअरच्या संधी या क्षेत्रामध्ये जर पाहिल्या तर त्या पुष्कळ संधी आपल्यासाठी डिजिटल मार्केटिंग मध्ये आहेत. कारण आज सर्व जग हे डिजिटलमय झालेलं आहे. आपण कालांतराने टेक्नॉलॉजी प्रगत होत चाललेली आहे आणि वाढत्या बदलामुळे टेक्नॉलॉजीमुळे या टेक्नॉलॉजीचा फायदा आमचे व्यवसाय बंधू किंवा व्यावसायिक वर्ग हे मोठ्या प्रमाणामध्ये करून घेतात आणि त्याचा प्रभाव हा पूर्ण भारतीय बाजारपेठेवरती झालेला आहे. आणि म्हणून नक्कीच यामध्ये करिअरच्या संधी जरूर आहेत. ऑनलाईन मार्केटिंग किंवा सेल्समॅनशिप मध्ये कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत. तर यामध्ये आपल्याला स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे ऑनलाईन कोर्सेस कोणते आहेत, ऑफलाईन कोर्सेस कोणते आहेत, जेणेकरून इयत्ता 10वी किंवा 12वी पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी कोणते कोर्सेस करावे, त्याची माहिती कुठून मिळवावी किंवा कोर्सेस कोणते आहेत. तर या ठिकाणी ऑनलाईन कोर्सेस कोणते आहेत ते आपण बघूया. कुठे आहेत तर मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक इत्यादी शहरामध्ये म्हणजे महत्वाच्या शहरामध्ये हे ऑनलाईनचे कोर्सेस आपल्याला पाहायला मिळतात. ऑफलाईनचे, ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन माध्यम आहेत. या ठिकाणी हे ऑफलाईनचे कोर्सेस आहेत आणि हे ऑनलाईनचे कोर्सेस आहेत. जे की ऑनलाईनचे कोर्सेस हे आपण घर बसल्याही शिकू शकतो आणि हे ऑफलाईनचे कोर्सेस आहेत जे की आपण
या राज्यातील महत्त्वाची जी शहरं आहेत त्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल किंवा नागपूर असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल इत्यादी मेट्रो सिटीमध्ये हे ऑनलाईनचे कोर्सेस, ऑफलाईनचे कोर्सेस आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, सरासरी त्याचं फीचं स्ट्रक्चर कसं असतं की हे जे कोर्सेस आहेत जे आपण आता जी शहरं पाहिली त्या शहरामध्ये विविध इन्स्टिट्यूट आहेत तर त्या फीचं स्ट्रक्चर कसं असतं तर त्यामध्ये कोर्सेस आता या ठिकाणी दिलेले आहेत. कोर्स प्रकार आहे, त्यानंतर त्याचा कालावधी दिलेला आहे, त्यानंतर त्याची सरासरी फी किती आहे. तर पहिला कोर्सेस आपण पाहतो की बेसिक डिप्लोमा कोर्स आहे, त्यानंतर ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्स आहे, प्रोफेशनल किंवा स्पेशलिस्ट कोर्स आहे. असे हे वेगवेगळे डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग मध्ये कोर्सेस आहेत आणि त्याचा कालावधी देखील दिलेला आहे. जो पहिला कोर्स आहे बेसिक डिप्लोमा कोर्स की त्याचा कालावधी 3 ते 4 महिने एवढा असतो. त्यानंतर त्याची सरासरी फीस जर आपण पाहिली तर 10,000 रुपये एवढी त्याची फीस आहे. त्यानंतर ऍडव्हान्स डिप्लोमा कोर्स ज्याचा ड्युरेशन पिरियड 6 मंथ to 9 मंथ्स एवढा असतो आणि त्याची फीस ही 25,000 म्हणजे 25,000 एवढी आहे. प्रोफेशनल किंवा स्पेशलिस्ट कोर्स की जो कोर्स डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंगच्या अंडरमध्ये केला जातो परंतु त्याचा ड्युरेशन पिरियड जो आहे तो 1 वर्ष एवढा आहे आणि त्याची फीस स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर 50,000 म्हणजे 50,000 रुपये एवढा त्याची फीस असते. डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग नंतर सरासरी 2025च्या अंदाजानुसार सॅलरी किती मिळते. कारण प्रत्येक जण जेव्हा आपल्या करिअरच्या संधी शोधतो तर त्या संधी शोधत असताना मला एखादी संधी जर मिळाली, मी जर एखादा कोर्स केला तर त्या कोर्समधून मला सॅलरी किती प्राप्त होईल यासाठी देखील प्रत्येक कॅन्डिडेट हा इच्छुक असतो आणि म्हणून त्या ठिकाणी एक कोर्स दिलेले आहे किंवा ते पद आहे जसं की डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. तर डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह हा 1 वर्षाचा जर एक्सपिरियन्स असेल तर त्याला कंपनीमध्ये सरासरी 15,000 to 25,000 एवढा सॅलरी त्याचा मासिक सॅलरी म्हणून त्याला मिळू शकतो. हा जो सॅलरी दिलेला आहे तर हा 2025च्या अंदाजे सॅलरी दिलेला आहे. त्यानंतर सीईओ एक्झिक्युटिव्ह जे की कंपनीमध्ये ही सर्व पद असतात आणि या पदासाठी त्यांचा एक्सपिरियन्स विचारात घेऊन सॅलरी हा त्यांचा डिसाईड करत असते कंपनी आणि म्हणून 1 वर्ष एक्सपिरियन्स जर असेल तर त्याला सॅलरी मिळतो 12,000 to 20,000 म्हणजे 12,000 ते 20,000च्या दरम्यान त्याला सॅलरी मिळू शकते. सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह मॅनेजर हे सुद्धा एक कंपनीमध्ये पद असतं आणि तो जर कोर्स त्यांनी केलेला असेल किंवा त्याचा एक्सपिरियन्स जर हा 2 वर्षापर्यंत असेल तर त्याचा 18,000 to 30,000 एवढा त्याचा सॅलरी त्याला अंदाजे मिळतो. कॉन्टॅक्ट रायटर किंवा कॉपी रायटर हा जर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर 10,000 to 25,000 दरम्यान सॅलरी त्याला मिळू शकते. नंतर PPC किंवा ग्लोबल ऍड स्पेशलिस्ट ही जाहिरात बनवण्यासाठी जो काही पद आहे तर त्याचा 1 ते 3 इयर्स एक्सपिरियन्स जर असेल तर तो कॅन्डिडेट सॅलरी प्राप्त करू शकतो 25,000 to 45,000 एवढा सॅलरी त्याला अंदाजे मिळू शकतो. आणि लास्ट वर डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग मध्ये जर 3 to 5 इयर्स एक्सपिरियन्स असेल त्याचा अनुभव असेल तर त्याला सॅलरी प्राप्त होतो 50 ते 1 लाख एवढा पॅकेज त्याला कंपनी देऊ शकते. असा एक अंदाजे 2025च्या मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग मध्ये हा सॅलरी आणि त्याचा एक्सपिरियन्स म्हणजेच या सर्व स्ट्रक्चर जर पाहिलं तर तुम्हाला जो सॅलरी आहे त्याच्या एक्सपिरियन्स वरती सॅलरी हा त्याच्या अनुभवावरती डिपेंड करतो आणि म्हणून जसा तुमचा एक्सपिरियन्स हा इन्क्रीज होत जाईल त्या पद्धतीने तुमचा सॅलरी देखील हा ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत जाईल. म्हणून या ठिकाणी हा डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग मध्ये सरासरी सॅलरी हा 2025च्या अंदाजे विचारात घेतलेला आहे. यानंतर शहरानुसार काय फरक पडतो सॅलरी मध्ये आपण पाहतो की प्रत्येक मुंबई शहर, नागपूर शहर ज्या मेट्रो सिटी आहेत किंवा
आपल्या इथे जर पाहिलं तर मुंबई आहे, पुणे आहे, बेंगळुरू आहे किंवा दिल्ली आहे, तर या शहरानुसार सॅलरी थोडीफार जास्त कमी होते. कारण ऍटमॉस्फिअर त्याला आपण म्हणतो किंवा त्या ठिकाणचा परिसर अनेक गोष्टी त्याला इम्पॅक्ट करतात. परंतु शहरानुसार 20,000 रुपयापासून त्या ठिकाणी तफावत आपल्याला दिसून येते. लहान शहर असते तर त्याची सुरुवात 12 ते 18,000 असू शकते. रिमोट इंटरनॅशनल फ्लाईट जर असेल तर त्या ठिकाणी त्याचा देखील त्या ठिकाणी शहराच्या याच्या क्षेत्रफळानुसार विचार केला तर तिथे तुमच्या सॅलरीमध्ये फरक पडू शकतो. किंवा तुमचा जॉब हा जर डॉलरमध्ये तुम्ही कमाई करत असाल तर प्रतिमाहा 80,000 रुपये एवढा देखील डिफरन्स पडू शकतो. म्हणजे तो डॉलरमध्ये म्हटल्यानंतर अमेरिका बाहेर तुम्ही जॉब करत असाल तर तो देखील तुमच्या शहरानुसार अशा पद्धतीने तुमच्या पगारामध्ये किंवा सॅलरीमध्ये तफावत तुम्हाला दिसून येते. आणि नंतर कसे वाढते सॅलरी, सॅलरी वाढतो कसा, तर ते देखील आपल्याला या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून पाहायला मिळेल की अनुभवाचं वर्ष म्हणजे तुम्ही सर्व्हिस करत असताना तुमचा एक्सपिरियन्स हा विचारात घेतलेला आहे. सरासरी वार्षिक पॅकेज कसा आहे तर इथं 0 to 1 म्हणजे 1 वर्षापर्यंत तुमचा सॅलरी हा लाखामध्ये काउंट केलेला आहे. 1.8 to 3.5 lakh. 1 to 3 years मध्ये सॅलरी सरासरी 3.5 to 6 lakh किंवा 3.5 years त्यामध्ये 6 to 12 lakhs. 5 plus जर असेल तर 12 lakhs. सिनियर मॅनेजर किंवा त्याचा जो काही पोस्ट आहे ती पण काय होते, वाढते. तर अशा पद्धतीने तुमचा सॅलरी कसा वाढतो, तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रोथ कशी आहे आणि त्यानंतर तुमच्या शहरानुसार पगार कसा बदलतो किंवा त्याला प्रत्येक तुमच्या पदानुसार सॅलरी आणि एक्सपिरियन्स याची सांगड घातल्यानंतर आपल्या लक्षात येईल की एक्सपिरियन्स वरती तुमचा पेमेंट हा इन्क्रीज होत जातो आणि एक्सपिरियन्स नुसार तुमचं पद देखील वाढत जातं. तर अशा पद्धतीने हा डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंगचा अजून काय यामध्ये करिअरच्या संधी आहे. तर यामध्ये आपल्याला दाखवलंय पहा, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह मॅनेजर नावाचं पोस्ट ही कंपनीमध्ये असते. त्यामध्ये काय केलं जातं, सोशल मीडिया, ईमेल, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन इत्यादी सर्व क्षेत्रामध्ये काम अनुभव वाढला की मॅनेजर लेवल पर्यंत पोहोचता येतं. ही गोष्ट खरी आहे की आज आपण पाहतो की सर्व मार्केट हे ऑनलाईन एका प्लॅटफॉर्मवरती येऊन थांबलेलं आहे. आणि मग ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आल्यामुळं आपल्याला ही गोष्ट माहिती पाहिजे की ईमेल काय आहे, सोशल मीडिया कोणता आहे. जसं मी व्हॉट्सअप सांगितलं, फेसबुक सांगितलं, इंटरनेट सांगितलं, ट्विटर सांगितलं किंवा अजून कित्येक आहे ज्याची नावं आपण घेऊ शकतो. हे सगळे सोशल मीडिया ही माहिती असली पाहिजे. त्यानंतर सर्च इंजिन आहेत, अनेक सर्च इंजिन आहेत की ज्यावरती आज मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटिंग चालते. तर या सर्व क्षेत्रामध्ये ज्याचं काम, त्याचा अनुभव जास्त आहे तो सहजपणे या डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजर या पोस्टवरती सहजपणे जाऊ शकतो. ही एक मोठी संधी या क्षेत्रामध्ये आहे. सीईओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन स्पेशलिस्ट. तर वेबसाईट गुगल सारख्या सर्च इंजिन मध्ये वर आणायचं काम, कंटेंट ऑप्टिमायझेशन, कीवर्ड्स रिसर्च, लिंक बिल्डिंग यामध्ये कौशल्य हवे. आज आपण पाहिलं की सीईओ नावाची पोस्ट की जो वेबसाईट वरती आज आपण पाहतो काळानुरूप आपले सर्च इंजिन पण डेव्हलप होत जातात. ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्च इंजिन मध्ये त्या डेव्हलप केल्या जातात आणि या ठिकाणी स्पेशलिस्ट सीईओ नावाचं पद देखील आपल्याला यामध्ये मिळू शकतं. त्यानंतर एसईएम किंवा बीपीसी, गुगल ऍड्स, बिग ऍड्स सारख्या प्लॅटफॉर्मवर पेड मार्केटिंग कॅम्पेन रन करणे किंवा या ठिकाणी मोजून ऑप्टिमायझेशन करणे. आज आपण पाहतो की गुगल वरती पण अनेक प्रकारच्या जाहिराती आपल्याला उत्पादनाच्या पाहायला मिळत असतात. त्या जाहिरात कशा बनवल्या जातात, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत किंवा गुगल वरती गुगल ऍड्स कशा डिझाईन केल्या जातात
तर हे सुद्धा आपल्याला यामध्ये शिकायला मिळतं आणि यामध्ये करिअरच्या संधी देखील आपल्याला अनेक आहेत. सोशल मीडिया मॅनेजर. आता सोशल मीडिया मॅनेजर मध्ये आपल्याला सांगता येईल की फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे इत्यादी प्लॅटफॉर्मवर ब्रँड बिल्डिंग, पोस्ट डिझाईन, कंटेंट रन इत्यादी बाबी आपल्याला करता येतात. हे सर्व काय सोशल मीडिया आहे. ते मी फक्त या ठिकाणी 3 दाखवले, अजून बरेचसे काही आहेत. तर यावरती आपल्याला सोशल मीडिया मॅनेजर म्हणून सुद्धा करिअरची संधी उपलब्ध होते. कंटेंट मार्केटिंग स्पेशलिस्ट, रायटर. जेव्हा एखादी स्टोरी लिहिल्यानंतर त्या स्टोरीला टायटल काय द्यावं, तसं एखादी जाहिरात बनवल्यानंतर त्या जाहिरातीला टायटल काय द्यावं, ब्लॉग्स कसे बनावे, आर्टिकल कसे बनवले जातात, व्हिडिओ स्क्रिप्ट कसे तयार केले जातात, तर हे सर्व यामध्ये दिलं जातं. याचं काम आहे कंटेंट मेकिंग, मार्केट अँड स्पेशलिस्ट रायटर. तर ही एक संधी या डिजिटल मार्केटिंग मध्ये आहे. ईमेल मार्केटिंग स्पेशलिस्ट, ग्राहकांसाठी न्यूजलेटर, प्रमोशनल ईमेल्स तयार करणे, ओपन रेट किंवा क्लिक थ्रू रेट याचा ट्रॅक ठेवणे. म्हणजे उत्पादकाला आपल्याला किती लोकांनी पसंती दिली, आपल्या उत्पादकाला किती लोकांनी पसंती दिली ही एका क्लिक वरती इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या ऑनलाईनच्या माध्यमातून मिळते. त्यानंतर ऍफिलिएट मार्केटिंग मॅनेजर आहे की ज्याच्यामध्ये इतर वेबसाईट किंवा ब्लॉग्स मार्फत प्रॉडक्टची विक्री करून कमिशन मिळवणे. कंपन्यांसाठी हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे की असे अनेक आहेत की स्वतःचा व्यवसाय सुद्धा करतात किंवा स्वतःच्या त्या ठिकाणी वेबसाईट तयार करून त्या ठिकाणी कमिशन मिळवणे. हा सुद्धा एक पर्सनली असं देखील आपल्याला करता येऊ शकतं. त्यानंतर कन्सल्टंट आहे की क्लायंटसाठी सोशल मीडिया, वेबसाईट, ईमेल, कॅम्पेन इत्यादीसाठी स्वतंत्रपणे काम करण्यास स्वतःचा वेळ आहे. प्रोजेक्ट निवडायचं स्वातंत्र्य देखील या व्यवसायामध्ये किंवा या कोर्सेसमध्ये आहे. युट्यूब किंवा या ठिकाणी मार्केटिंग स्पेशलिस्ट, युट्यूब चॅनल ग्रो करणे. आज अनेक जण युट्यूब चॅनल चालवतात आणि त्याच्यामधून आपलं कमाई करतात किंवा ब्रँडसाठी स्वतःचा चॅनल सुरू करतात. अनेक असे उद्योग आपल्याला या ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून करता येऊ शकतात. त्यानंतर ई कॉमर्स मार्केटिंग स्पेशलिस्ट, याच्यामध्ये आपल्याला उदाहरण देता येते की अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या प्लॅटफॉर्मवरती प्रॉडक्ट प्रमोट करणे, लिस्टिंग ऑप्टिमायझेशन करणे किंवा न्यू मॅनेजमेंट किंवा ऍड चालवणे. आता हे जर आपण पाहिलं तर आपण अमेझॉन, फ्लिपकार्ट हे जे प्लॅटफॉर्म आहेत तर या प्लॅटफॉर्मवरती अनेक वेळा खरेदी करतो आणि ती खरेदी करत असताना ती प्रक्रिया जर पाहिली तर आपल्याला या गोष्टी लक्षात येते की त्या ठिकाणी ई कॉमर्स मार्केटिंग स्पेशलिस्टचं काम असतं की अमेझॉनवरती प्रॉडक्ट प्रमोट करणं किंवा ते लिस्टिंग ऑप्टिमायझेशन करणं. ते काम या ठिकाणी या मार्केटिंग स्पेशलिस्टला, ई कॉमर्स मार्केटिंग स्पेशलिस्टला करता येऊ शकतं. म्हणून इयत्ता 10वी किंवा 12वी झाल्यानंतर आपण सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीच्या करिअरच्या संधी आपल्या समोर उभ्या आहेत याची माहिती आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून देता येते. डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमाचे प्रकार आणि कालावधी. आपण जे डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून जी माहिती अभ्यासतो तर त्याचे प्रकार किती आहेत, त्याचा कालावधी किती आहे. या ठिकाणी पाहिले की यामध्ये सर्टिफिकेट कोर्स आहे, सर्टिफिकेट कोर्सेस इन डिजिटल मार्केटिंग. आता यामध्ये आपल्याला बरेचसे काही अभ्यासता येते, परंतु सर्टिफिकेट कोर्स हा सर्टिफिकेट कोर्स याचं ड्युरेशन किती आहे तर 1 to 3 months. याला क्वालिफिकेशन्स काय लागतात, त्याची पात्रता काय आहे. हा जर कोर्स करायचा असेल तर याला पात्रता काय आहे तर 10वी किंवा 12वी विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो. इव्हन या ठिकाणी ज्याला गरज आहे की मला यामध्ये करिअर करायचंय असा देखील व्यक्ती या ठिकाणी डिजिटल मार्केटिंगची मूलभूत माहिती घेऊ शकतो. कोणासाठी योग्य आहे तर सुरुवातीला डिजिटल मार्केटिंग बद्दल ज्यांना माहिती पाहिजे त्यांच्यासाठी योग्य आहे. ज्यांना 10वी 12वी झाल्यानंतर लवकरात लवकर करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी योग्य आहे. म्हणून या ठिकाणी यामध्ये शिकवले जाणारे विषय कोणते आहेत, ते शिकल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट कसं मिळणार त्याचा देखील या ठिकाणी डेमो आपल्याला दिलेला आहे. आणि यामध्ये कोणते कोर्सेस शिकवले जातात, डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमाचे प्रकार आणि कालावधी अभ्यासतो. त्यामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यात अजून अनेक वेगवेगळे आहेत, परंतु या ठिकाणी मूलभूत पाया ज्याला आपण म्हणतो तर फाउंडेशन,
त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग, SMM, मोबाईल व व्हिडिओ मार्केटिंग, मोबाईल अँड व्हिडिओ मार्केटिंग हे विषय यामध्ये शिकवले जातात. आता पहिला जो कोर्स आहे मूलभूत पाया, ज्याला फाउंडेशन म्हणूया. यामध्ये काय अभ्यासतो आपण, तर डिजिटल मार्केटिंग इकोसिस्टम म्हणजे काय. डिजिटल मार्केटिंग इकोसिस्टम म्हणजे काय, तर त्यामध्ये पारंपरिक विरुद्ध डिजिटल, म्हणजे पारंपरिक मार्केटिंग पद्धत आणि डिजिटल मार्केटिंग पद्धत या दोघांमधला या ठिकाणी आपल्याला फरक लक्षात येईल. की पारंपरिक म्हणजे कोणते, की जी मार्केटिंग टीव्ही, रेडिओ, वृत्तपत्र, होल्डिंग्स या माध्यमातून केली जायची, त्याला पारंपरिक पद्धत किंवा ज्याला ट्रेडिशनल मार्केटिंग म्हटलं जायचं. आणि नंबर 2 आपण पाहिलं की डिजिटल मार्केटिंग, की जी आजच्या या 21व्या शतकामध्ये डिजिटल मार्केटिंगला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. वेबसाईट असेल, सोशल मीडिया असेल, ईमेल असेल किंवा ऍप ऍड्रेस इत्यादी हे डिजिटल मार्केटिंग आहे. आणि डिजिटल मार्केटिंग इकोसिस्टम म्हणजे काय, तर पारंपरिक आणि ज्या ठिकाणी आपल्याला त्याच्या विरुद्ध सांगितलेलं आहे डिजिटल मार्केटिंग. तर यामधला फरक लक्षात आला असेल की पारंपरिक, की ज्या मार्केटिंग या आपल्याला टीव्हीवरती पाहायला मिळायच्या, एखाद्या उत्पादनाची जाहिरात टीव्हीवरती पाहायला मिळायची, एखादी रेडिओवरती पाहायला मिळायची, ऐकायला मिळायची किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळायचे, होल्डिंग्स त्याच्यावरती पाहायला मिळायचे. परंतु आजचा 21व्या शतकामध्ये काळाची पावलं ओळखून ही डिजिटल मार्केटिंग एवढी आज जगामध्ये पॉप्युलर झालेली आहे. आणि वेबसाईट, सोशल मीडिया, ईमेल, कारण आज देशातील मॅक्सिमम लोकसंख्या ही डिजिटल वरती आलेली आहे, डिजिटल वरती चालते आहे, मास मीडियावरती चालते आहे. आणि म्हणून आमचं मार्केटिंग क्षेत्र सुद्धा किंवा व्यवसाय क्षेत्रामधला मार्केटिंग आणि विक्रय कला ही कुठेतरी पाठीमागे राहू नये यासाठी डिजिटल मार्केटिंगच्या द्वारे वेबसाईट, सोशल मीडिया आणि ईमेल इत्यादीच्या माध्यमातून आजची ही मार्केटिंग होते. यामध्ये फोन मीडिया आहे, की तुमची स्वतःची वेबसाईट किंवा ईमेल लिस्ट करू शकता. ओन मीडिया म्हणजे स्वतः मी आहे, मी माझी स्वतःची वेबसाईट तयार करू शकतो किंवा मी माझे स्वतःचे ईमेल या ठिकाणी तयार करू शकतो. माझ्या वेबसाईटवरती मी मार्केटिंग करू शकतो. हा सुद्धा एक स्वतःचा व्यवसाय होऊ शकतो आणि त्यातून मी आर्थिक कमाई करू शकतो. त्यानंतर अर्न मीडिया आहे, ज्याच्यामध्ये ग्राहक असतील, लोक असतील किंवा स्वतः शेअर करतात. अर्न मीडिया इथे लोक सुद्धा त्या ठिकाणी शेअर करू शकतात. आणि त्यामध्ये याचा दुसरा फायदा सांगता येईल, रिव्ह्यूज मिळतात. पेड मीडिया रिव्ह्यूज म्हणजे मला किती लोकांनी लाईक केलं, जसं आपण फेसबुकला स्टेटस ठेवल्यानंतर लगेच आपण पाहतो की मला किती लोकांनी पाहिलं, तसं या ठिकाणी एखाद्या उत्पादनाची जाहिरात दिल्यानंतर किंवा त्याची मार्केटिंग केल्यानंतर मला किती लोकांनी लाईक केलं, किती लोकांनी मला पसंती दिली याची रिव्ह्यू सुद्धा पाहता येतात. हे एक अतिशय चांगलं असं या डिजिटल मार्केटिंगचा उद्देश आहे. त्यानंतर डिजिटल मार्केटिंग फनेल, मार्केटिंग फनेल. आता मार्केटिंग फनेल म्हणजे उत्पादन तयार केल्यापासून तर ते ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत ज्या ज्या क्रिया केल्या जातात त्या सर्व क्रिया म्हणजे ज्या संकल्पनेमध्ये येतात. उदाहरणार्थ ग्राहक ओळख ते खरेदी या प्रवासात विविध टप्प्यामधून जातो. ग्राहक ओळख ते खरेदी या विविध प्रवासामध्ये या विविध टप्प्यामधून तो जात असतो. आणि जेवढ्या क्रिया या टप्प्यामध्ये होतात त्यालाच मार्केटिंग फनेल असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की अवेअरनेस, ग्राहकांना अवेअरनेस, उत्पादनाबद्दलची माहिती, ब्रँड प्रॉडक्टची माहिती देणे. आता ब्रँड आणि प्रॉडक्टची माहिती देण्यासाठी सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओज फार महत्वाचा रोल प्ले करतात. म्हणून या ठिकाणी ग्राहकाला अवेअरनेस करण्याचं काम आमचा डिजिटल मार्केटिंग करतो, डिजिटल मार्केटिंग फनेल करतो. कन्सिडरेशन, विचार, ग्राहक तुलना करतो, रिव्ह्यू वाचतो. जेव्हा तुम्हाला एखादं उत्पादन घ्यायचंय तेव्हा तुम्ही मार्केटमधल्या 2 उत्पादनाची तुलना करता, त्याचा रिव्ह्यू वाचता की
कोणतं उत्पादन उत्तम आहे, दर्जेदार आहे, त्याचा प्रतिक्रिया जाणून घेता, त्याचा रिव्ह्यू असता, त्याला पसंती देण्यापूर्वी त्याची तुलना करता. तर हे कशामुळे शक्य झालं आहे, तर हे मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग फनेल या संकल्पनेमुळे शक्य झालेलं आहे. की आमचा ग्राहक हा अवेअर झालेला आहे, अवेअरनेस झालेला आहे, तो कन्सिडरेशन करतो. त्यानंतर खरेदी ऍक्शन, जेव्हा एखाद्या ग्राहकाला एखादं उत्पादन खरेदी करायचं आहे आणि ते खरेदी करत असताना त्या ठिकाणी प्रोडक्ट खरेदी करणे किंवा त्याला लीड देणे, तर तेही या ठिकाणी आपण पाहिलंय. लॉयल्टी, एखाद्या उत्पादनाबद्दल आपली निष्ठा, पुन्हा खरेदी करणे, सबस्क्रिप्शन वाढवणे. डिजिटल मार्केटिंग ग्राहकांना परत खरेदी करण्यासाठी सुद्धा हेल्प कसं करते ते पहा. की रिव्ह्यूज, आपल्याला एखाद्या उत्पादनाचा दर्जा जर योग्य वाटला तर आपण ती वस्तू पुन्हा खरेदी करणे स्वतः पसंती देतो किंवा माउथ कम्युनिकेशनच्या माध्यमातून त्याची जाहिरात करतो की नाही, ती वस्तू उत्तम आहे, मी वापरली आहे, तू सुद्धा तीच घे, अशा पद्धतीचं सजेशन सुद्धा इतरांना देऊ शकतो. म्हणून लॉयल्टी सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे, निष्ठा सुद्धा महत्वाची आहे. प्राचार्य म्हणणे, इतरांना सुचवणे. मी आता सांगितलं की वर्ड ऑफ माउथ, एखाद्या उत्पादनाच्या बद्दलची माहिती आपल्याला स्वतःला, आपण त्याचा उपभोग घेतला असेल तर त्या उत्पादनाची माहिती इतरांना सुद्धा देण्यासाठी मदत होते. प्रत्येक टप्प्यासाठी वेगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि चॅनल्स लागतात. आणि विपणन हे असं क्षेत्र आहे, विक्रय कला हे असं क्षेत्र आहे की या ठिकाणी येणारा प्रत्येक ग्राहक, त्याची आवड वेगळी आहे, निवड वेगळी आहे, त्याचे विचार वेगळे आहेत, त्याची परिस्थिती वेगळी आहे. त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन या ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर वेगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि चॅनल्स लागतात. केपीआय, यानंतर थर्ड नंबरचा आहे केपीआय, की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. यामध्ये काय आहे, मार्केटिंग मोहीम यशस्वी झाली की नाही हे मोजण्यासाठी सुद्धा सिस्टम अपडेट केलेली आहे. या ठिकाणी इम्प्रेशन्स किंवा त्याच्या किती लोकांपर्यंत पोहोचतो, एखाद्या कंपनीचं उत्पादन जेव्हा ऑनलाईन मार्केटिंग केली जाते तेव्हा ते उत्पादन किती लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे हे सुद्धा या की परफॉर्मन्स इंडिकेटरच्या माध्यमातून आपल्याला त्याची माहिती मिळते. CTR, क्लिक थ्रू रेट, ऍड किंवा लिंकवर क्लिक केलेल्या लोकांचे प्रमाण समजतं. आपण आज व्हॉट्सअपवरती किंवा ऑनलाईनला जेव्हा आपण एखादं प्रॉडक्ट सर्च करतो तर त्यावेळी आपल्याला त्याचं रेटिंग पाहायला मिळतं, किती लोकांनी पसंती दिलेली आहे. एखादा सिनियर आहे, त्यांनी उत्तम कामे राहिलेलं आहे, परंतु त्या लोकांनी त्याला किती पसंती दिली ती CTRच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उत्पादनाची सुद्धा माहिती पाहायला मिळते. म्हणून ऍड आणि क्लिकवर क्लिक केल्यानंतर लोकांना ते प्रमाण सुद्धा समजण्यास मदत होते. लीड्स जनरेटेड, नवीन चौकशी आणि नोंदणी सुद्धा करता येते. Amazon साइट वरती गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक नवीन ब्रँडची, प्रत्येक उत्पादनाची माहिती सुद्धा त्या ठिकाणी मिळते आणि त्याची नवीन चौकशी सुद्धा करता येते, नोंदणी सुद्धा करता येते. अशा पद्धतीने KPI नावाचं हे काय आहे तर की परफॉर्मन्स इंडिकेटर्स आहे. नंतर नफा गुंतवणूक परतावा मोजणे, हे सुद्धा या मार्केटिंग मोहीममध्ये यशस्वी झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी एक एकक मानलं जातं. त्यानंतर CAC, CLV, कस्टमर टू ॲक्विजिशन किंवा कॉस्ट, कस्टमर लाईफ टाइम व्हॅल्यू. ही CAC नवीन ग्राहक मिळवण्यासाठी झालेला खर्च किंवा या ठिकाणी CAC चा फॉर्म्युला दिलाय, एकूण मार्केटिंग प्लस सेल्स खर्च, नंतर त्याला भागिले नवीन ग्राहकांची संख्या. CLV सरासरी खरेदी किंमत इंटू खरेदी वारंवारता इंटू सरासरी नातेसंबंध कालावधी. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे की CLV आणि CAC असणे गरजेचे आहे, अन्यथा व्यवसाय नफा देणार नाही. म्हणून या ठिकाणी नंतरचा पॉइंट आहे लक्ष्य ग्राहक, बायर पर्सोना. लक्ष्य ग्राहक म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये बायर पर्सोना असं म्हटलंय.
ग्राहकांचा तपशीलवार प्रोफाईल तयार केला जातो. की आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये 140 कोटी लोक राहतात आणि या 140 कोटी लोकांमध्ये आपलं उत्पादन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला बायर पर्सोना फार महत्वाचा आहे. कारण त्यामध्ये वय, लिंग, नोकरी, आवडी निवडी, समस्या इत्यादी गोष्टी विचारात घेऊन अशा पद्धतीचा डेटा हा कंपनी कलेक्ट करत असते की माझं ब्रँड एका विशिष्ट वयोगटातील ग्राहकासाठी आहे, माझं ब्रँड एका विशिष्ट नोकरीवाल्यांसाठी आहे किंवा एखाद्या विशिष्ट आवडीनिवडीच्या असणाऱ्या व्यक्तीसाठी आहे. म्हणून इथे 25 ते 35 वयोगटातील महिला असतील, IT क्षेत्रात काम करणारे असेल, फिटनेस विषयी जागरूक असेल, वेळेअभावी ऑनलाईन खरेदी करते, तर ही जे पर्सोनामध्ये काय केलं जातं, बऱ्याच वेळा आपल्याला हाही एक अनुभव आला असेल की आपल्याला कंपनीचे फोन येतात आणि ते इन्फॉर्मेशन घेतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की मला कंपनीने कसं काय फोन केला, माझा नंबर कंपनीकडे कसं काय गेला. तर कंपनीकडं हे लक्ष ग्राहकाच्या माध्यमातून बायर पर्सोना कलेक्ट केलेला असतो. म्हणजे तुमची सगळी इन्फॉर्मेशन, मग तुमचा त्या ठिकाणी वय काय आहे, तुमचं जनरल काय आहे, तुम्ही काय करता, तुमच्या आवडीनिवडी काय आहे, तुमच्या समस्या काय आहे, तुमचे उद्दिष्ट काय आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन कंपनीकडे असते की या माध्यमातून. आणि मग कंपनी आपल्या ग्राहकांना काय करते, फोकस करते, लक्ष करते आणि ज्या कॅटेगरीमध्ये त्यांना ते प्रोडक्ट सेल करायचंय, विकायचंय, तर त्याच कॅटेगरीतल्या त्यांच्या आवडीनिवडी, मग या ग्राहकांना काय आवडतं किंवा त्या ग्राहकांना काय आवडतं, तो व्यक्ती काय करतो, त्याला कशाची गरज आहे, हे सगळा डेटा अनालिसिस करून कंपनी काय करते, लक्ष ग्राहक करते किंवा त्याला बायर पर्सोना किंवा त्याला त्या ग्राहकाला फोकस करते. तर अशा पद्धतीचे या ठिकाणी बायर पर्सोना ओळखल्याशिवाय योग्य चॅनल कंटेंट निवडणे अवघड जाते. की त्या व्यक्तीच्या आवडी काय आहे, त्याच्या निवडी काय आहे किंवा तो काय करतो, त्यानंतर त्याचं वय काय, या गोष्टी कळल्याशिवाय त्याला ते चॅनल कंटेंट करणं शक्य होत नाही. ग्राहक प्रवास, कंझ्युमर जर्नी. ग्राहक कोणत्या टच पॉइंट्सवर तुमच्या ब्रँडशी संपर्कात येतो. टप्पे, जाणीव, सहभाग, ज्याला एंगेजमेंट, रूपांतर, निष्ठा. याचं उदाहरण आपल्याला सांगितलं, फेसबुकवर ऍड पाहिली, वेबसाईटला भेट दिली आहे, ईमेल लिस्टमध्ये नोंदणी केली आहे, कूपन वापरून खरेदी केली आहे की रिव्ह्यू दिला व मित्राने सांगितलं. या गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत की कस्टमर जर्नी म्हणजे प्रवास, उत्पादनापर्यंत ग्राहक कसा पोहोचला. मग त्यासाठी हे वेगवेगळे टप्पे दिलेले आहेत. एक तर त्याला जाणीव झाली असावी किंवा त्याचा सहभाग किंवा त्याला कोणीतरी सांगितलेलं असेल किंवा त्याच्या त्या उत्पादनावरती निष्ठा असेल किंवा त्याला फेसबुकच्या माध्यमातून मिळालेली असेल, ईमेलच्या लिस्टमधून त्याला माहिती मिळाली असेल. तर असे वेगवेगळे माध्यम आहेत की ज्या ठिकाणी ग्राहकांचा प्रवास यामध्ये सांगितलाय. ऑर्गॅनिक विरुद्ध पेड टॅक्टिक. ऑर्गॅनिक CEO, सोशल मीडिया पोस्ट, वर्ड ऑफ माउथ. फायदे म्हणजे कधी कधी उत्पादनाची माहिती जी आहे तर वर्ड ऑफ माउथच्या माध्यमातून दिली जाते. म्हणजे मी सांगितलं हे उत्पादन चांगलं आहे, मी सांगितलं म्हणून इतरांनी घेतलं, म्हणजे त्याला म्हणायचं वर्ड ऑफ माउथ. फायदे काय आहेत तर कमी खर्चिक आहे. म्हणजे माझ्या उत्पादनाची जाहिरात वर्ड ऑफ माउथ ऑटोमॅटिकली तुमच्या लोकांच्या माध्यमातूनच ती जाहिरात होत चालली आहे. त्याचा फायदा काय आहे तर खर्च कमी झाला, दीर्घकाळ टिकणार, हा त्याचा फायदा आहे. तोटा काय आहे, वेळ खाऊ आहे, लगेच परिणाम नाही, हा त्याचा तोटा आहे. पेड, गुगल ऍड्स, मेटा ऍड्स या कशा आहेत तर पेड सर्व्हिसेस मध्ये येतात. त्वरित परिणाम, वाचूक टार्गेट आणि सतत बजेट लागतो. दीर्घकालीन परिणामासाठी दोन्हीचा समतोल आवश्यक आहे. चॅनल निवडण्याची तत्वे. तुमचा लक्ष ग्राहक कुठे आहे
इंस्टाग्राम वरती आहे का युट्यूब वरती आहे का आणखी इतर प्लॅटफॉर्म वरती आहे. म्हणजेच तुम्हाला कोणतं चॅनल निवडावं लागेल की तुमचा ग्राहक कुठे आहे. तो ग्राहक शोधण्यासाठी आपल्याला प्लॅटफॉर्म अनेक आहे. मी तर इथे फक्त तुम्हाला 2-3 सांगितले. मग काही ग्राहक युट्यूब वरती असतात, काही इंस्टाग्राम वरती असतात, काही फेसबुक वरती असतात. तुमचा ग्राहक कुठे आहे म्हणून तुमचं लक्ष ग्राहक कुठे आहे हे शोधण्यासाठी या ऑनलाईन ट्रेनिंगचा उपयोग होतो. कोणता कंटेंट फॉर्मॅट योग्य. मग त्या ठिकाणी ब्लॉग बनवणे, व्हिडिओ तयार करणे, का रील्स करणे, का ईमेल करणे. आज आपण पाहतो की रील्सला जास्त पसंती आहे लोकांची. लोक रील्स पाहायला जास्त आवडतात. म्हणून तुमचा सुद्धा कंटेंट फॉर्मॅट तो रील्सच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत गेला पाहिजे. तुमचे उद्दिष्ट अवेअरनेस किंवा त्याला लीड्स, सेल्स, तर ह्या बाबी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. चॅनल निवडणं हे सुद्धा एक महत्वाचं आहे. दुसरा जो आहे तो आहे सोशल मीडिया मार्केटिंग, ज्याला SMM असं म्हटलं जातं. आता यामध्ये काय दिसलं जातं तर यामध्ये सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, त्यानंतर ट्विटर, त्यानंतर एक्स, पिंटरेस्ट एक्सेट्रा वरून ब्रँड अवेअरनेस वाढवणे, लीड्स वाढवणे, ग्राहकांशी संवाद साधणे आणि या गोष्टी जर केल्या तर ऑटोमॅटिक त्याची विक्री वाढण्यास मदत होते. सोशल मीडिया हा अतिशय प्रभावी माध्यम समजला जातो आणि म्हणून सोशल मीडिया स्ट्रॅटेजी बनवण्याची पावलं देखील तितकेच महत्वाचे आहेत. की उद्दिष्ट निश्चित करावं लागतं, त्याच्यामध्ये अवेअरनेस, त्यानंतर एंगेजमेंट, वेबसाईट टॅरिफ, लीड्स, सेल्स हे जे पॉइंट्स आहेत, हे जे ऑब्जेक्ट्स आहेत, तर ते सोशल मीडियाची स्ट्रॅटेजी जेव्हा ठरवतो, जेव्हा सोशल मीडियावरती एखादी जाहिरात करायची असते तर त्यावेळी ही स्ट्रॅटेजी विचारात घ्यावी लागते. ही स्ट्रॅटेजी विचारात घेऊन आपल्याला सर्व डिसिजन घ्यावे लागतात. टार्गेट दिलेला आहे. बायर पर्सोना मध्ये आताच आपण पहिल्या स्लाइड मध्ये पाहिलं की पर्सोना म्हणजे कंपनीकडे ऑलरेडी आपली हिस्ट्री, आपली इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवरून तुमचे ग्राहक आहेत हे शोधण्यासाठी त्यांना मदत होत असते. योग्य प्लॅटफॉर्म निवडा. इंस्टाग्राम, फेसबुक, B2C, लाइफस्टाइल, फॅशन, फूड लिंक्डइन, B2B, प्रोफेशनल सर्व्हिसेस, YouTube, व्हिडिओ कंटेंट व लांब फॉर्म शिक्षण, प्रिंटरेस्ट, DIY. तर ही सर्व जे आहेत तर ही सोशल मीडिया स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी लागणारी ही घटक आहे. कंटेंट प्लॅन तयार करावा. सोशल मीडियावरती जेव्हा एखाद्या उत्पादनाची जाहिरात करायची असते तर त्यावेळी या ठिकाणी कंटेंट प्लॅन तयार करावा लागतो. मग त्यामध्ये रील्स असेल, स्टोरीज असेल किंवा त्या ठिकाणी लाईव्ह सीझन्स असतील किंवा अजून आपल्याला काही त्यामध्ये सांगता येईल तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. कंटेंट कॅलेंडर तयार करणे. आपण पाहतो कॅलेंडर मध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपण माहिती शो करू शकतो. आठवड्याचे महिन्याचे पोस्टिंग सुद्धा सेल त्यामध्ये दाखवू शकतो. पोस्ट करा किंवा एंगेज व्हा, कमेंट्स किंवा DMS ज्याला मेन्शनला उत्तर द्या, अशा पद्धतीचे देखील त्या ठिकाणी कंटेंट दिले जातात. परिणाम मोजा. परिणाम मोजण्यासाठी सुद्धा यामध्ये अशा पद्धतीची सुविधा दिलेली आहे. ऑर्गॅनिक सोशल मीडिया फोकस फायदे काय आहेत तर ब्रँड बिल्डिंग, समुदाय तयार करणे, कमी खर्च कसा होईल याकडे लक्ष दिलं जातं. दररोज आठवड्यातून नियमित पोस्ट करणं. त्यानंतर या ठिकाणी अजून बाकीचे काही सांगितलेले आहेत जसं की ग्राहकांनी तयार केलेले फोटो रिव्ह्यू शेअर करणे. त्यानंतर पेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, याच्यामध्ये मेटा असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, B2B लीड जनरेशनसाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. YouTube असेल, पिंटरेस्ट असेल, ट्विटर असेल, तर अशा अनेक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की पेड सोशल मीडिया आहे. या पेड सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ग्राहकापर्यंत पोहोचता येतं. महत्वाचे मेट्रिक्स दिलेले आहेत. रीच अँड इम्प्रेशन्स किती लोकांपर्यंत पोहोचतो म्हणजे ही सुद्धा माहिती
SMM द्वारे आपल्याला प्राप्त होते की उत्पादन किंवा त्या ठिकाणी ते किती लोकांपर्यंत पोहोचलं ती सुद्धा माहिती मिळते. लिंक्स किती, लाईक्स किती आलेले आहेत किंवा त्या ठिकाणी कमेंट्स किती आलेले आहेत या देखील गोष्टीची माहिती आपल्याला मॅट्रिक्स मध्ये पाहायला मिळते. नवीन फॉलोअर्स किती झालेले आहेत म्हणजे नवीन ग्राहक किती जोडले गेलेले आहेत. नंतर CTR जे की अगोदर आपण पाहिलं की जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर किती लोक त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करतात किंवा कॉस्ट पर लीड्स याला CPL असं म्हटलं जातं, कॉस्ट पर ॲक्विजिशन याला म्हटलं जातं. तर या सर्व बाबी या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर इन्फ्लुएन्स मार्केटिंग ज्याला म्हणतो की यामध्ये लोकप्रिय असणारा जो घटक आहे तर तो देखील यामध्ये सांगितलेला आहे. सोशल लाईफस्टाईल जे आहे किंवा कम्युनिटी मॅनेजमेंट आहे, ग्राहक काय बोलतात हे ऐकणे, नकारात्मक कमेंट हाताळणे, फीडबॅक घेणे, समुदायाला उत्तर देऊन निष्ठा वाढवणे इत्यादी बाबी या सोशल लिस्टिंग मध्ये किंवा कम्युनिटी मॅनेजमेंट मध्ये केल्या जातात. टूल्स अँड ऑटोमेशन, कॅनवा नावाचं त्या ठिकाणी ऍप आहे किंवा पोस्ट डिझाईन करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो की ऑटोमेशन जाहिरातीला किंवा त्या ठिकाणी ॲनिमेशन्स दिले जातात. तर हे टूल्स किंवा ऑटोमेशन नावाचा त्या ठिकाणी कॅनवाचा आपल्याला एक्झाम्पल देता येईल. नंतर मेटा बिझनेस या ठिकाणी पोस्ट शेड्यूलिंग, तर या सुद्धा बाबी ऑटोमेशन मध्ये आपल्याला सांगितलेले आहे. प्रॅक्टिकल टास्क आहे की एक ब्रँड निवडून त्याचे इंस्टाग्राम, फेसबुक पेज किंवा अनालिसिस करा. त्यानंतर 30 दिवसाचे कंटेंट कॅलेंडर तयार करा. एक मेटा पेड कंपेअर 500 to 1000 असं त्याचं बजेट आहे. सेटअप करून त्याचा परिणाम देखील मोजता येतं. तर अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकल टास्क आहे. आणि थर्ड नंबरचा जो आहे तर तो आहे मोबाईल व व्हिडिओ मार्केटिंग. हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण आज मॅक्सिमम जो काही रेशो आपण पाहिला लोकांचा तर तो मोबाईल आणि व्हिडिओ मार्केटिंग मोबाईलवरती जास्त व्यस्त असणारा हा वर्ग आहे. हा डिजिटल मार्केटिंग मधला वेगाने वाढणारा भाग आहे. आज बहुतांशी ग्राहक हे मोबाईलवर वेळ घालवतात आणि व्हिडिओ कंटेंट सर्वात जास्त एंगेजमेंट देतो. तर मग यामध्ये आपण पाहूया मोबाईल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय. तर मोबाईल डिव्हाइसद्वारे आपण स्मार्टफोन असेल, टॅबलेट असेल तर ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेली मार्केटिंग किंवा जी रणनीती म्हणतो तर त्याचं प्रमुख स्वरूप जर पाहिलं तर मोबाईल आहे. फ्रेंडली वेबसाईट्स आहेत किंवा या ठिकाणी रिस्पॉन्सिव्ह डिझाईन की सर्व स्क्रीन साईजवर योग्य दिसणे. त्यानंतर लिडिंग स्पीड जास्त असणे, 3 सेकंदापेक्षाही कधी कधी आपण मोबाईलवरती एखादी जाहिरात आली की ती आपल्याला नको असते, आपण ती हटवण्याचा प्रयत्न करतो पण ते पूर्ण सर्कल पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला ते हटवता येत नाही. अशा पद्धतीच्या सुद्धा मोबाईल मार्केटिंग मध्ये जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ऍप इन्स्टॉल कॅम्पेन आहे, ऍप इन नोटिफिकेशन आहे, SMS आहे, व्हॉट्सअप मार्केटिंग आहे, OTP किंवा त्याला ट्रान्झॅक्शन मेसेजेस म्हणतो आपण, प्रमोशनल ऑफर्स किंवा री एंगेजमेंट, तर व्हॉट्सअप किंवा ब्रॉडकास्ट लिस्ट आहे. तर हे सर्व बाबी जर आपण पाहिल्या तर ह्या मोबाईल मधील मार्केटिंग मध्ये ह्या संकल्पना आहेत की आजची जी मार्केटिंग आहे तर मोबाईलचा देखील मोठ्या प्रमाणाचा वापर आजच्या या मार्केटिंग ऑनलाईन मार्केटिंग मध्ये केला जातो. मोबाईल मार्केटिंगसाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत जसं UI साधी, जलद व सोपी असावी. त्यानंतर AMP क्लिक टू कॉल व क्लिक टू चॅट पर्याय द्यावे. ऍप साठी ASO म्हणजे ऍप स्टोर ऑप्टिमायझेशन करणे म्हणजे साधी, सोपी आणि सुटसुटीत पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला मोबाईल मार्केटिंग करता यावी यासाठी वापरल्या जाणाऱ्या ज्या काही सिस्टम आहेत तर त्या मोबाईल मध्ये अपडेट करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर व्हिडिओ मार्केटिंग म्हणजे काय तर ग्राहकांना शिक्षित, एंगेज किंवा कन्व्हर्ट करण्यासाठी व्हिडिओ कंटेंटचा वापर केला जातो. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की ब्रँड स्टोरी व्हिडिओ, प्रोडक्ट डेमो, ट्युटोरियल्स, त्यानंतर रिव्ह्यू सुद्धा आहे, शॉर्ट फॉर्म कंटेंट आहे त्याला रील्स, युट्यूब शॉर्ट्स, टिकटॉक ज्या देशात उपलब्ध आहे त्या देशात, लाईव्ह स्ट्रीमिंग तर इंस्टाग्राम लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह, फेसबुक लाईव्ह हे व्हिडिओ मार्केटिंगचे आपल्याला काही एक्झाम्पल सांगता येतील.
व्हिडिओ मार्केटिंग प्लॅटफॉर्म कोणते आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला समोर दिलेले आहेत. तर या ठिकाणी व्हिडिओ मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म आणि व्हिडिओ जाहिरातीचे प्रकार, व्हिडिओ सुरू मध्ये शेवटी दिसणाऱ्या जाहिराती सुद्धा आहेत. काही व्हिडिओ आपल्याला सुरुवातीला दिसतात, काही व्हिडिओ आपल्याला मध्ये दिसतात, तर काही व्हिडिओ एखादा प्रोग्राम चालू असताना शेवटी दिसतात. तर तशा पद्धतीच्या सुद्धा जाहिराती आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून करता येतात. बंपर ऍड्स असतात ज्या की 6 सेकंदाची स्किप न करता येणारी जाहिरात आहे, की जी मी आता मोबाईलवरती सांगितलं तुम्हाला ती जाहिरात स्किप करता येत नाही. किमान ती 6 सेकंद आपल्याला पाहावीच लागते. तर व्हिडिओ जाहिरातीचा तो एक प्रकार आहे. त्यानंतर डिस्कवरी ऍड्स आहे, की YouTube सर्च रिझल्ट मध्ये दिसणारी जाहिरात, की YouTubeला गेल्यानंतर आपल्याला तिथे सुद्धा जाहिराती पाहायला मिळतात. म्हणजे एक दिवसही असा नाही की आपण जाहिरात पाहिली नाही, असा होऊ शकत नाही. म्हणून डिस्कवरी ऍड्स ज्या आहेत तर YouTube वरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. स्टोरीज ऍड असतात ज्या Instagram, Facebook, WhatsAppवर तर 15 सेकंदाच्या त्या जाहिराती असतात. तर हे सर्व जे प्रकार दाखवलेले आहेत तर व्हिडिओ जाहिरातीचे प्रकार आहेत. म्हणजे व्हिडिओ केलेल्या जाहिराती आपल्याला या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळतात. आणि महत्वाचं मॅटर जे आहे मोबाईल अँड व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये CTR म्हणजे क्लिक थ्रू रेट, CTV कॉस्ट पर व्ह्यू, म्हणजे तुम्हाला ते सगळी माहिती पाहता येते. व्ह्यू थ्रू रेट व्हिडिओ पूर्ण पाहण्याचे प्रमाण, आणि एंगेजमेंट रेट, लिंक, शेअर्स, कमेंट्स, ऍप इन्स्टॉल्स, ऍक्टिव्ह युजर्स, म्हणजे तुम्ही त्या साईटवरती ग्राहक कोणत्या कंडिशन. आपण कधी कधी जाहिरात पाहतो सोडून देतो, काही जाहिराती पूर्ण पाहिल्या म्हणजे त्यांना ही पण माहिती समजते की आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिलेले ग्राहक वर्ग किती आहे, त्यानंतर आम्हाला लाईक किती जणांनी केलेला आहे, आम्हाला कमेंट्स किती जणांनी केलेला आहे, त्यानंतर आम्ही ऍक्टिव्ह युजर्स किती आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला महत्वाच्या मॅट्रिक्स मधून मोबाईल आणि व्हिडिओची माहिती मिळते. तर यानंतर आहे नंबर 2, डिप्लोमा कोर्स इन डिजिटल मार्केटिंग. आता हा डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग मध्ये काय आहे? हा कोर्स करण्यासाठी त्याला ड्युरेशन पिरियड किती आहे, कालावधी किती लागतो? तर 6 महिने ते 1 वर्ष एवढा कालावधी हा डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग साठी लागतो. पात्रता 10वी व 12वी किंवा एनी ग्रॅज्युएट स्टुडंट सुद्धा हा डिप्लोमा कोर्स करू शकतो. त्याचं उद्दिष्ट आहे सखोल ज्ञान देणारा हा कोर्स आहे. जसं याच्या अगोदर आपण सर्टिफिकेट कोर्स पाहिला, सर्टिफिकेट कोर्स इन डिजिटल मार्केटिंग, तर त्याचा पिरियड 1 to 3 मंथ्स होता आणि याचा कालावधी जो आहे तर 6 to 1 इयर आहे. अर्थातच आपल्याला या डिप्लोमा कोर्स मध्ये अधिकची माहिती शिकायला मिळणार आहे किंवा सखोल ज्ञान देणारा हा कोर्स आहे. कोणासाठी योग्य आहे तर इथं ग्रॅज्युएट्स, मी आता तुम्हाला सांगितलं एनी ग्रॅज्युएट्स, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तर या ठिकाणी कोणत्याही फॅकल्टीचा कॅन्डिडेट या ठिकाणी तो करू शकतो. 10वी 12वीचा विद्यार्थी सुद्धा हा डिप्लोमा कोर्स करू शकतो. जॉब सीकर्स आहे, ज्याला एखादा नवीनच बिझनेस स्टार्ट करतोय त्यासाठी सुद्धा हा अतिशय उत्तम असा डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे. आणि याच्यामध्ये काय शिकवलं जातं तर तो घटक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. SEO किंवा गुगल ऍड्स, डिस्प्ले व्हिडिओ ऍड्स, ईमेल मार्केटिंग, कंटेंट रायटिंग अँड ब्लॉगिंग, सोशल मीडिया स्ट्रॅटेजी, मार्केटिंग, वेबसाईट बिल्डिंग, त्या ठिकाणी वेगवेगळे जे स्किल आहेत तर ते सर्व स्किल यामध्ये शिकवले जातात. आणि तिसरा आहे ऍडव्हान्स डिप्लोमा. ऍडव्हान्स डिप्लोमा पहिला सर्टिफिकेट कोर्स डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स डिजिटल मार्केटिंग, सर्टिफिकेट कोर्स पण अवेलेबल आहे, डिप्लोमा कोर्स देखील अवेलेबल आहे. आणि ऍडव्हान्स डिप्लोमा म्हणजे PG डिप्लोमा ज्याला म्हटलं जातं, तर ऍडव्हान्स डिप्लोमा देखील ऑनलाईन मार्केटिंग मध्ये आपल्याला करता येतो. पण त्यासाठी कालावधी किती आहे तर यासाठी 1 वर्षाचा कालावधी आहे. पण त्याची पात्रता जर पाहिली तर तो कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे, पोस्ट ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तो कोणासाठी योग्य आहे तर जो व्यक्ती मार्केटिंग मध्ये ऑलरेडी काम करतोय त्याच्यासाठी हा कोर्स फार इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर IT क्षेत्रामध्ये व्यावसायिक असेल त्याच्यासाठी सुद्धा हा कोर्स इम्पॉर्टंट आहे. किंवा जास्त सखोल ज्ञान ज्याला हवं आहे त्याच्यासाठी सुद्धा हा डिप्लोमा ऍडव्हान्स कोर्स अतिशय उत्तम आहे. यामध्ये शिकवले जाणारे विषय कोणते आहेत किंवा यामध्ये अभ्यासक्रम काय शिकवला जातो
सर्व पेशी प्लस ऍडव्हान्स मार्केटिंग एनालिटिक्स, लीड जनरेशन स्ट्रॅटेजीज, कन्वर्शन रेट ऑप्टिमायझेशन, ई कॉमर्स, मार्केटिंग इन्फ्लुएन्स, मोबाईल मार्केटिंग, मॅनेजमेंट केस स्टडीज अँड इंटर्नशिप अशा इत्यादी स्वरूपाचे सब्जेक्ट यामध्ये शिकवले जातात आणि या ठिकाणी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. डिप्लोमा, ऍडव्हान्स डिप्लोमा, पीजी डिप्लोमा चे सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेट देखील आपल्याला याचं मिळतं. थँक्यू, धन्यवाद.